शिवनेरी कलेक्शन येवला घेऊन आले आहे कापसे रेमंड येवला येथे बिग फेस्टिवल सेल। रेमंडसह इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट, पॅन्ट, जीन्स, टी शर्ट, स्वेटरवर 50% डिस्काउंट, शूटिंग शर्टिंगवर 50% डिस्काउंट, ब्लेझर सूट, जोधपुरी कुर्ता, पायजामावर 50% डिस्काउंट, लिननच्या सर्व प्रकारच्या कापडांवर कंपनी रेटवर 50% डिस्काउंट, नियमवाटी लागू। ठिकाण कापसे रेमंड, शिवनेरी कलेक्शन, कापसे पैठणी शेजारी, येवला। सर, अजितदादा पवार यांनी एक पाहणी दरम्यान असं वक्तव्य केलं, जातीपाती विसरून आर्थिक निकषाच्या वर आरक्षण मिळावं, त्यामुळे जातीपातीच्या भेद कमी होतील असं त्यांनी वक्तव्य केलं आणि विरोधक याच्यावर टीका पण करत आहे। असं आहे ना की 4-5 दिवसापूर्वी सुप्रियाताईंनी जे का इंग्लिश चॅनल समोर बोलताना या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे। मला असं वाटतं त्या संदर्भातच कोणी प्रश्न विचारला असेल तर ठीक आहे, त्यांचं मत आहे। तर मी या संदर्भामध्ये एवढंच सांगू इच्छितो, हे आरक्षण जे आहे हा गरिबी हटवाचा कार्यक्रम नाही। ह्या गरिबी हटवण्यासाठी आपण शेतकऱ्यांना मदत देतो आहोत, ओबीसी विद्यार्थ्यांना जी मदत देतो आपण ती मराठा समाजाला देतो आहोत। अजूनही ओबीसी समाजाकडे नाही, पण मराठा समाजाच्या सारथीकडे मुलांमुलींसाठी वसतिगृह आहेत, काम सुरू आहे। अजून यांचं व्हायचं आहे ओबीसीचं काम सुरू। जसं 25,000 कोटी रुपये त्यांच्या नोकरी धंद्यासाठीच्या वेगवेगळ्या अण्णासाहेब पाटील आणि इतर मार्गातून दिलेले आहेत। यांना 25 वर्षामध्ये 2,500 मिळालेले आहेत। तर आर्थिक मुद्दा जर म्हणाल तर ते प्रश्न दिलेले, आणि जे गरीब आहेत त्यांना आपण फुकट अन्न, धान्य, अमुक तमुक सगळं देतच असतो। आरक्षणाचा बेस आणि मूळ जे आहे तो आर्थिक शिक्षण, त्याहीपेक्षा नंबर 1चा मुद्दा आहे ते सामाजिकरित्या मागास आहेत का, आणि जे सामाजिकरित्या मागास आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। बरं, हे आरक्षण तरी सुद्धा सगळ्यांना मिळतं का ओबीसींना? त्याला सुद्धा जे 8 लाख रुपयाचं जे आहे वार्षिक उत्पन्नाच्या खाली पाहिजे आहे। आता त्याच्यापेक्षा जर खाली असेल आणि त्या माणसाला जर त्या कुटुंबामध्ये एकही पैसाच येत नसेल, 1,000, 2,000, 3,000 रुपयामध्ये जर ते कुटुंब महिन्याचं चालत तर पोरांना शिकवणारच नाही। हे 8 लाख रुपये उत्पन्न जे आहे ते सरकारी जे शिपाई आहेत त्यांच्यापर्यंत किमान त्यांची मुलं जाऊ शकतात। त्याच्यामुळे आर्थिक निकष त्याच्यावर आपण तो स्लॅब लावलेलाच आहे की 8 लाखाच्या खाली द्या म्हणून। आणि या संदर्भामध्ये हायकोर्टाने निर्णय दिलेले आहेत। 4 आयोगांकडे, देशमुख आयोग, खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग, सगळ्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही। सुप्रीम कोर्टाने सुद्धा तेच सांगितलं की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही। मग त्यांनी त्याच्यामध्ये उदाहरणं दिलेली आहेत, जी उदाहरणं ह्या गायकवाड कमिशनच्या मार्फत तिकडे गेली होती की एवढे मुख्यमंत्री झाले, एवढे मंत्री झाले, एवढे दूध साखर कारखाने, बँका यांच्यात बाकीच्यांचं काय आहे ह्याचा सगळं डाटा मांडण्यात आला तिथे। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बरोबर सामाजिकदृष्ट्या मागास नाही, आणि आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्यांनाच दिलं पाहिजे। आणि पुढे आणखी सांगतो की मराठा समाजाचे असे मोर्चे 2019 पूर्वी काही निघाले, बरेच निघाले, चांगले निघाले। पाटीदार पटेलांचे गुजरातमध्ये, गुजर समाजाचे राजस्थानमध्ये,
हरियाणामध्ये जाट समाज आहे. आता त्यांना आरक्षणामध्ये जाता येत नाही म्हणून ते म्हणत आम्हाला आरक्षण पाहिजे, कारण आमची मुलं पण शिकली पाहिजेत, आमच्या मुलांना सुद्धा आर्थिक मदत मिळाली पाहिजे. हे बरोबर आहे, त्याला आमचा विरोध नाही. आणि म्हणून मोदी साहेबांनी EWS आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांना, त्याच्यात लिहिलं आहे त्या कायद्यात की ही काही जे घटक आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षणामध्ये जाऊ शकत नाहीत. याचं कारण ते सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत म्हणून ते 50% आरक्षणामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून अशा घटकांसाठी आम्ही EWS देतो आहोत की ज्याच्यामध्ये 10% आरक्षण तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. मला असं वाटतं की त्यांनी हे विधान का करावं, अर्थात त्या विधानाशी मी पूर्णपणे असहमत आहे, माझा विरोध आहे की म्हणून सगळ्यांचाच विरोध होईल. आरक्षण कशासाठी दिलं जातं हा पहिल्यांदा मुद्दा आहे. आणि हे आरक्षण एका जातीला दिलं गेलेलं नाही आहे. हे 374 जाती आहेत. या OBC मध्ये क्लास आहे, वर्ग, इतर मागास वर्ग. मराठा एक समाज आहे, एक जात आहे. OBC एक जात नाही आहे, 374 जाती आहेत. त्याच्यामध्ये हे सगळे जे आहेत ना, VJNT आपण ज्यांना म्हणतो, हे मर्याईवाले, गाढववाले, आमचं काय ते वासुदेववाले, आमचे सगळे कुंभार, लोहार, सोनार, यांच्यासाठी सुद्धा आपण ह्या आरक्षणामध्ये वेगळं आरक्षण ठेवलेलं आहे. तर ह्या सगळ्यांसाठी ते आरक्षण आहे. आणि एकदा सामाजिकदृष्ट्या ही सगळी मंडळी वरती आली की मग हे आरक्षण आपोआपच. पण सर म्हणतात आणि दुसरं लगेच त्याला समर्थन अजितदादा पण देतात. ठीक आहे, त्यांना करायचं करू द्या, आमचा त्याला कट्टर विरोध आहे. पुढे तुमची भूमिका काय राहणार? आधीच ती सांगितली भूमिका, नाही तर काय सांगितलं तुम्हाला. आमची भूमिका कट्टर विरोधाची आहे. आणि तो का विरोध आहे त्याला हे आतापर्यंत मी 10 मिनिटाची समजावून सांगितलं तुम्हाला. ते पहा, सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्यांनाच हे आरक्षण आहे. सर आता ओला दुष्काळ सारखी परिस्थिती राज्यात निर्माण झालेली, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड विरोध आहे. याच्यावरून लक्ष दुसऱ्याकडे डायव्हर्ट करण्यासाठी नाही, ते आता काय ते का कसे बोलले त्यांना विचारा, त्यांचे प्रश्न त्यांना विचारा, माझा प्रश्न मला विचारा. काय आणि आम्ही पूर्ण ताकदीनं हा OBCचं आरक्षण सांभाळण्यासाठी लढणार आहोत. नमस्कार येवलेकरांना, अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे 5 एकर मध्ये 100 प्लॉटचा भव्य लेआउट, तसेच उपलब्ध सुविधा, प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा, वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना, आकर्षक भव्य प्रवेशद्वार, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन, 24 तास लाईट, स्वतंत्र DP युनिट व स्ट्रीट लाईट, लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउटला वृक्षारोपण, लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम, सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी. निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट. नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग, अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल NA प्लॉट. ॲड्रेस सूर्य लॉन्स समोर, नगर मनमाड रोड, बाबुळगाव, खुर्द, येवला.